Hello Tejas, good evening. Hi Pranali, Purva. अरे पूर्वा आली आज. अनुजा, मृदुला, तेजस, पूर्वा, दोन दोन पूर्वा आहे. ईश्वरी, सोहम, सर्वेश, गुरुराज, आकांक्षा, सिमरन, प्रेरणा, अथर्व जोशी, आस्था. गुड इव्हनिंग एव्हरीवन. मृण्मयी, चेतना. What is that, Simran? Hey, exam झाली. Oh, this is the repeat lecture of quadratic equation. सगळ्यांची एक्झाम झाली का रे? का चालू आहे अजून कोणाची एक्झाम? अरे काही विद्यार्थी लेट जॉईन केलं होतं ना, त्यांच्यासाठी हे रिपीट सेशन आपण ठेवलेलं आहे. म्हणजे ही या बॅच मध्ये पीटी 10th ऑल बॅच मध्ये ना, मी सध्या पीटी 10th ऑल बॅच मध्ये आपण रिपीट लेक्चर्स घेतो. जे मिस झालेले ज्या विद्यार्थ्यांचे, ज्यांना रिवाइज हवंय परत, त्यांच्यासाठी हे लेक्चर्स आहेत. ओके. सो मला सांगा, आपण लास्ट पार्ट काय पाहिला होता? येस, क्वाड्रॅटिक इक्वेशन मधला लास्ट पार्ट आपण काय पाहिला होता? सगळ्यांना माझा आवाज व्यवस्थित येतोय? व्हिडिओ क्लिअर दिसतोय? हॅलो दीपक. Factorization method. Yes, very good. Tell me, how many roots are there for quadratic equation? 12, 13 and 14. Yes, Akanksha. Yes, there are 2 roots for quadratic equation. Correct. Factorization method मतलब 12. Yes, it was of square root sum. ठीक है बाबा. चलो. Question number 12. Root 2x square plus 7x plus 5 root 2 equal to 0. Again, this is the sum of factorization method. Root 2x square plus 7x plus 5 root 2 equal to 0 is the question, is the quadratic equation, and we need to solve it by factorization method. ठीक आहे, कोणी सॉल्व केलंय हे सम? सॉल्व केलंय का हे सम बाकीच्यांनी? मी होमवर्क पोस्ट केला होता ना. Very good, Tejas. Tell me, what should be the addition and what should be the product? What should be the addition and product? पूर्वा, मी काय विचारते, तू काय सांगतेय? येस, पूर्वा डायरेक्ट आन्सर्स फोडते. ऍडिशन पाहिजे आपल्याला 7x बरोबर, आणि प्रॉडक्ट पाहिजे आपल्याला 5 root 2 into root 2x square. That is, we need 5 into 2, 10x square. Yes, we need addition 7x and product 10x square. Now, which are those two numbers? Yes, which are those two numbers? 5 and 2. Correct. ठीक है? 5x and 2x. Which number should I write first? 2x or 5x? Because there is root 2 in the first. First coefficient is root 2. So shall I write it as 2x and 5x? Yes. So I will write it as 2x and 5x. Yes, any actually. Okay, but 2x लेना easy पड़ जाएगा. चलो 2x लेते पहले. So root 2x square plus 2x plus 5x. Okay, and this 5 root 2 as it is equal to 0. ठीक है, तो एडिशन होती त्याला आपण लिहिला 2x plus 5x. Now what to do? चलो बताओ, क्या कॉमन मिलेगा? क्या कॉमन लेना है दोनों में से?
√2 फक्त √2. अजून x √2x. येस, वी विल टेक √2x कॉमन. ठीक आहे, √2x कॉमन घेतला. ठीक आहे बाबा, मग इथून √2 निघाला कॉमन, x निघाला, काय राहिलं इथे राहिला 1x. ओके, √2 निघाला, x निघाला, 1x राहिला, प्लस इथे काय राहिलं, x तर ऑलरेडी निघालेला आहे कॉमन. येस, इथे काय राहिलंय √2, बिकॉज 2 means √2 into √2. ओके, दैट्स वाई x तो ऑलरेडी कॉमन है, यहाँ पे बच गया √2. नाउ वी नो दैट this bracket and this bracket must be same. x plus √2, x plus √2. मग इथे काय लिहू? येस, इथे नंबर कुठला येईल? प्लस साइन आहे, प्लस 5 कॉमन. ओके, सो एक बार नाउ x plus √2 is common into √2x plus 5. So एक बार x plus √2 equal to 0 और √2x plus 5 equal to 0. बरोबर आकांक्षा, समजलं? पुन्हा कोणाला हा क्वेश्चन डाऊट होता, त्या सगळ्यांची कन्सेप्ट क्लिअर झाली का बघा. These are your final roots. Okay? Good. Yes, after 12th, 13th. चलो 13th कोणी कोणी सॉल्व केला? थर्टीन्थ कोणी कोणी सॉल्व केलाय? व्हॉट इज गोइंग ऑन? फॅक्टरायझेशन मेथडचा डाऊट होते आकांक्षाला, ते सॉल्व करते मी. ओके, क्वेश्चन नंबर 12, 13, 14. तू केले का जान्हवी फॅक्टरायझेशन मेथड? येस, कोणी कोणी हा सम केलाय सांगा. ऍडिशन काय पाहिजे आणि प्रॉडक्ट काय पाहिजे? येस, ज्यांनी हा सम सॉल्व केलाय सांगा मला, ऍडिशन काय पाहिजे विथ साइन व्यवस्थित सांगायचा. मायनस विथ साइन, -2√6. येस, ऍडिशन पाहिजे -2√6x आणि प्रॉडक्ट पाहिजे 2 into 3x². दॅट इज प्रॉडक्ट आपल्याला पाहिजे 6x². येस, ऍडिशन -2√6 and product 2 3s are 6x² पाहिजे. Now guess those two numbers. ओके, ते दोन नंबर गेस करायचे ज्यांची ऍडिशन -2√6 आहे आणि प्रॉडक्ट 6 आहे. आता विचार करायचा, प्रॉडक्ट 6 आहे आणि ऍडिशन मध्ये √6 आहे. ठीक आहे, ऍडिशन मध्ये मायनस साइनचा सध्या मी विचार नाही करत, नंतर करते, पण ऍडिशन मध्ये √6 आहे. याचा अर्थ ह्या दोन्ही नंबर मध्ये √6 पाहिजे. जर ऍडिशन मध्ये इथे √6 आहे म्हणजे दोन्ही नंबर मध्ये √6 पाहिजे. ठीक आहे बाबा, √6. येस, आणि आता मायनस ऍडिशन आहे ना, निगेटिव्ह ऍडिशन. निगेटिव्ह ऍडिशन म्हणजे दोन्ही नंबर मायनस पाहिजे. ओके, सो -√6x -√6x is -2√6x and their product negative positive √6 6x into x². म्हणजे ऍडिशन मध्ये √6 होता म्हणून मला कळलं की दोन्हीकडे √6 पाहिजे. तर जेव्हा आपण त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करणार त्यामध्ये √6 येईल. ठीक आहे, आणि शांतपणे विचार करायचा, जमतं? ओके बाबा, सो याच्यानंतरच तुम्हाला आता जमेल करायला.
कम्प्लीट करा. मला फैक्टर्स पण सांगा वेंकटेश. डन. चलो बताओ कि फैक्टर्स. 3x² minus root 6x minus root 6x for this minus 2 root 6x plus 2 as it is equal to 0. So आता कॉमन काय घ्यायचा. येस कळतंय की x कॉमन घ्यायचा. अजून काय कॉमन घ्यायचा. येस वेंकटेश x कॉमन घेतलाय. अजून काय कॉमन घ्यायचा. रूट 3 कॉमन घ्यायचा. आता हा 3 म्हणजे रूट 3 इंटू रूट 3. ठीक आहे मी डिटेल मध्ये लिहिते वाटलं. हा 3 म्हणजे रूट 3 इंटू रूट 3. हा रूट 6 म्हणजे रूट 3 इंटू रूट 2. कळते का बघा व्यवस्थित. 3 म्हणजे रूट 3 इंटू रूट 3 x². रूट 6 म्हणजे रूट 3 इंटू रूट 2. हा पण रूट 3 इंटू रूट 2 आणि हा 2 म्हणजे रूट 2 इंटू रूट 2. म्हणजे आता कॉमन घ्यायचं इझी जाईल. ठीक आहे सगळ्यांना व्यवस्थित कळली ही स्टेप. आता कॉमन घ्यायला इझी जाते. लगेच कळतंय आपल्याला. इथे पण रूट 3x आहे. इथे पण रूट 3x आहे. टेकिंग रूट 3x कॉमन. व्हॉट रिमेंड. 1 रूट 3 रिमेंड. 1x रिमेंड. हियर मायनस रूट 2 रिमेंड. Okay. Here it is minus sign. Minus. There is root 2 common. Root 2 common only. So again same this bracket must be here. Root 3x minus root 2. सगळ्यांना समजलं व्यवस्थित. हा मायनस साइन as it is. दोघांमध्ये रूट 2 कॉमन आहे. रूट 2 लिहिला. हा ब्रॅकेट सेम असतो. ओके रूट 3x कॉमन आला इथे. येस कुठे डाऊट असेल तर विचारा. आणि आता एकदा रूट 3x मायनस 2 एकदा रूट 3x मायनस 2 इंटू रूट 3x मायनस 2 इक्वल टू 0. सो एक बार रूट 3x मायनस 2 इक्वल टू 0 और मतलब सेम रूट्स. वी गॉट सेम रूट्स. x इज इक्वल टू रूट 2 आहे इथे. x is equal to root 2 upon root 3. X is equal to root 2 upon root 3. Yes, root 2. Okay. So root 2 upon root 3 दोन वेळा आलंय ते तुमचा आन्सर आहे. प्लस रूट 2 आहे मग आपण मायनस साइन का दिलं. प्लस रूट 2 कुठे बघा. मायनस 2 रूट 6 कुठे म्हणतेस तू. ज्ञानेश्वरी कुठं म्हणते बघा. इथे मायनस साइन आहे. हा मायनस आलाय इथे का. हे बघ ज्ञानेश्वरी हा तू मायनस कॉमन घेतलाय ना. आता तू आतमध्ये मल्टिप्लाय कर. मायनस रूट 2 इंटू रूट 3x मायनस मायनस प्लस रूट 2 इंटू रूट 2. जेव्हा आपण असं कॉमन घेतो ना तेव्हा बाहेर मायनस असल्यामुळे तो आतला मायनस झाला. म्हणून लक्षात ठेवताना काय ठेवायचं. हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट सेम पाहिजे. ओके म्हणजे कन्फ्युजन नाही होत. सो इथे मायनस आणि इथे प्लस लिहिलं की मग चुकेल ना. येस गुड. सो हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 13. अँड नाउ क्वेश्चन नंबर 14 इज इझियर. आकांक्षा. Yes, question number 14 is easier. Just shift that 15y to this side and take 3y common. Okay? चलो आता मी कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड घेणार आहे आज. ठीक आहे आणि त्यानंतर फॉर्म्युला मेथड पण स्टार्ट होईल. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड ही सीबीएसई ला नाहीये. एसएससी ला आहे.
बट सीबीएसईच्या स्टुडंटनी सुद्धा ही मेथड बघून घ्यावी, कारण पुढे जाऊन ती लागणार आहे. ओके, पुढे तुम्ही 11th स्टँडर्डला गेले, सायन्स साइडला गेलात, तर तुम्हाला ही कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड लागेल. मग ते म्हणतील तेव्हाचे टीचर तुम्हाला 10वीला झालं होतं. ओके, सो बघून घ्या. ओके, आणि एक्झामला नाही, सीबीएसईला नसेल, बट एसएससी ला असेल. झालं सगळ्यांचं लिहून? रब करू. लिहून झालं असेल तर मला थम्सअप द्या. Completing square method. I'll explain this method in example only. You can solve any quadratic equation, okay, whose roots are real by completing square method. आता बघा, एक इक्वेशन मी घेते. सपोज मी इक्वेशन घेतली x स्क्वेअर प्लस 2x प्लस 3 इक्वल टू 0. ठीक आहे, किंवा यातलीच मी एक घेते z स्क्वेअर प्लस 4z मायनस 7, z स्क्वेअर प्लस 4z मायनस 7 इक्वल टू 0. दिस इज द क्वाड्रॅटिक इक्वेशन इन z. विचार करा, समजा हे फॅक्टरायझेशन मेथडने आपण विचार करायला लागलो. प्रोडक्ट शुड बी -7 and addition should be +4. Is there any combination of those numbers whose product is -7 and addition is +4? No, because 7 is prime number. 7 means product 7 means 7 ones are 7. That's it only. Okay. So there are no such numbers whose product is -7 and addition is +4. So every quadratic equation is not solvable by factorization method. ठीक है? So there are different methods to solve the quadratic equation, from which completing square method is second method. ठीक है? पहिले आपण factorization पाहिली, second completing square method. म्हणजे जे सम्स फॅक्टरायझेशन नी नाही सुटणार, कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ने सॉल्व्ह होणार. जे सम फॅक्टरायझेशन ने सुटणार, ते सुद्धा सम कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड ने सुटणार. म्हणजे आपण आता जे फॅक्टरायझेशन मेथड मध्ये मी जेवढे तुम्हाला सम्सची तेव्हा इमेज पाठवली होती, किंवा तुमच्या टेक्स्टबुक मधले फॅक्टरायझेशनचे सगळे सम्स या मेथडने पण सुटतात. ठीक आहे, but there are some examples which cannot be solved by factorization method, that can be solved by completing square method. Now let's see what is this. First of all, why it is named as completing square? Let's see. First, I will write the equation as it is. This is the equation in variable, unknown variable z. First step is check whether coefficient of square term, that is coefficient of x square, y square or z square, okay, ज्या पण variable मध्ये equation असेल, check that the coefficient of this square term must be equal to compulsory 1. Coefficient of this square term must be equal to 1 compulsory. Okay, so here it is already, it is 1. Good. Second, z square plus 4z, take constant term to that side, is equal to 7. जी काही कॉन्स्टंट टर्म आली असेल, +3 आला असता तर इकडे जाऊन -3 लिहिला असता, +1 असता -1 लिहिला असता, -7 इकडे जाऊन +7 झालं. ठीक आहे, पहिली स्टेप कोएफिशिएंट 1 आहे का? ओके. सेकंड स्टेप, टेक कॉन्स्टंट टू दिस साइड. नाउ find third
टर्म. दिस इज द मेथड. थर्ड टर्म. आता काय आहे ही थर्ड टर्म? थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स किंवा कोइफिशियंट ऑफ अननोन व्हेरिएबल जे काही आहे. आता इथे झेड आहे, सो कोइफिशियंट ऑफ झेड. समजा इथे एक्स असता तर मी इथे एक्स लिहिलं असतं. हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ झेड होल स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला ऑफ थर्ड टर्म. Now what is this third term? Why it is named as third term? See. Half into coefficient of z क्या है? 4. 4 whole square. मग आतमध्ये हे reduce होणार. 2 1s are 2, 2 2s are 4. Inside the bracket it is 2 now. 2 1s are 2, 2 2s are 4. Inside the bracket it is 2, 2 square is 4. So we got third term as 4. आता आपण फक्त second step पर्यंत आलो. ओके. 2 स्क्वेअर. थर्ड टर्म इज 4. आता ही थर्ड टर्म असं का नाव दिलं याला? कारण फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, ओके, फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, अँड राईट दिस थर्ड टर्म हिअर प्लस 4 इक्वल टू 7. आता मला सांगा, मॅथ्स म्हणजे आपण रूल्सनी जातो, बरोबर आहे? जसं ट्रॅफिक रूल असतात तसे मॅथ्सचे रूल्स असतात. रूल्स ब्रेक किया 0 मार्क. मला सांगा, हे करेक्ट आहे का मी लिहिलेलं मॅथमॅटिकली? मी अचानक थर्ड टर्म काढली आणि इथे थर्ड टर्म लिहिली. फर्स्ट सेकंड थर्ड पोझिशन मध्ये थर्ड टर्म लिहिली. मॅथमॅटिकली इज इट राईट टू राईट दिस 4 हिअर डायरेक्टली? मग काय करायला पाहिजे मी? बरोबर आहे, ते बरोबर नाही. मग मी काय करायला पाहिजे? फोर तर मला तिथे पाहिजे. बरोबर आहे. प्लस केला तर मायनस पण करावा लागणार आहे. लिया है तो देना भी पडेगा. मग त्यापेक्षा इथे -4 न करता दोन्हीकडे +4 केलं. दोघांना बॅलन्स केलं. मध्ये इक्वल टू साइन आहे ना. दोघांना बॅलन्स केलं. ऍडिंग थर्ड टर्म टू बोथ साइड. येस, नाव इट इज मॅथमॅटिकली करेक्ट. ओके. आता बघा, सगळ्यांनी इथंपर्यंत कळालं? व्यवस्थित कळालं इथंपर्यंत? याचा काय करायचं आता? स्क्वेअर रूट घ्यायचा. झेड स्क्वेअरचा स्क्वेअर रूट झेड. याचं साइन घ्यायचं प्लस आणि 4चा स्क्वेअर रूट घ्यायचा 2. का करते मी हे सगळं? का घ्यायचंय नीट बघा. याचा घेतला स्क्वेअर रूट, याचा घेतला साइन, याचा घेतला स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर लिहिला. म्हणून या मेथडला नाव आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कारण हा झेड स्क्वेअर प्लस 4z प्लस 4 म्हणजेच झेड प्लस 2 होल स्क्वेअर. तुम्ही ट्राय करून बघा. झेड प्लस 2 होल स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा म्हणजेच हा, हा म्हणजेच हा. मग काय मी हे सॉल्व्ह नाही करणार आहे. म्हणजे मी काय केलंय, या सगळ्या स्टेप्सने मी काय केलंय, याला कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्व्हर्ट केलंय. दॅट इज वाय इट इज कॉल्ड एज कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. या समला हा कम्प्लीट स्क्वेअर होता का? नाही. याला थर्ड टर्म काढून ती थर्ड टर्म ऍड केल्यानंतर हा झाला कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म. म्हणजेच इकडे झाला 11. ओके. का केलं तर कम्प्लिटिंग स्क्वेअर? कम्प्लिटिंग स्क्वेअर का केलं इथे स्क्वेअर फॉर्म मध्ये? का केलंय? कारण मला शेवटी काय करायचंय, क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायची म्हणजे काय करायचंय? झेड काढायचंय ना. स्क्वेअर फॉर्म मध्ये झाला हे कन्वर्ट. टेक स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट. काय इज स्क्वेअर रूट? झेड प्लस 2 इज इक्वल टू √11. आता सांगा इथे अजून करेक्ट काय हवंय? थोडस मी काहीतरी इनकम्प्लीट लिहिलंय. इथे अजून व्यवस्थित करेक्ट काय हवंय? स्क्वेअर रूट घेतला झेड प्लस 2, 11चा स्क्वेअर रूट √11. बट स्टील इट इज इनकम्प्लीट. टेल मी, कम्प्लीट दिस. काय पाहिजे तिथे? काहीतरी कमी आहे तिथे. स्क्वेअर कुठे? स्क्वेअर रूट घेतला ना आपण. टेकिंग स्क्वेअर रूट झेड प्लस 2 होल स्क्वेअरचा स्क्वेअर रूट झेड प्लस 2. नाही म्हणा, हे ऍज इट इज होतं. इकडे काहीतरी कमी आहे. चलो मी हिंट दिली. राइट साइड को कुछ कम है.
राईट साइड चेक करा, करेक्ट आहे का राईट साइड? हा, प्लस मायनस असं बोला, कारण स्क्वेअर रूट काढला ना, प्लस मायनस पाहिजे, +11 और -11, राईट. आणि मग आता मला तर पाहिजे फक्त झेड. झेड इक्वल टू एकदा +√11 -2 और एकदा -√11 -2. झाले 2 फॅक्टर्स. याचे मी 10, 15, 20 सम सॉल्व्ह करू दे, सगळ्यांना सेम मेथड. पहिला 1 आहे का चेक करा, कॉन्स्टंट तिकडे घ्या, थर्ड टर्म काढा, थर्ड टर्म दोन्हीकडे ऍड करा, थर्ड टर्म दोन्हीकडे ऍड झाली की हा लगेच स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट होतो. स्क्वेअर फॉर्मचे शॉर्टकट काय? स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर रूट होल स्क्वेअर. इकडे जे काही कॅल्क्युलेशन असेल ते करायचं, स्क्वेअर रूट घ्यायचा, इकडे कंपल्सरी प्लस मायनस घ्यायचं. येस वेंकटेश, आय विल एक्सप्लेन दिस इन नेक्स्ट सेकंड सम. ओके, इथे प्लस और मायनस √11 घ्यायचा, +2 तिकडे शिफ्ट केला, झाला आन्सर. So here there is a specific method to solve completing square method. Just like in factorization also there is specific method. We decide first that what we want. आपल्याला ऍडिशन काय हवी आहे, प्रॉडक्ट काय हवं आहे, ते जसं आपण विचार करतो, सेम याला सुद्धा एक स्पेसिफिक मेथड आहे. येस, झाल्यावर थम्सअप द्यायचं आहे, म्हणजे मी नेक्स्ट सम करतो, आपण दोघांनी मिळून करायचं सेकंड सम. आता why it is compulsory to see that the square should be only one as a coefficient. Okay, कारण इथे तुम्हाला जेव्हा स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्व्हर्ट करायचा असतो ना, तेव्हा हा फॉर्म a+b होल स्क्वेअर हा इझी जाण्यासाठी त्याचा स्क्वेअरचा जो कोइफिशियंट असतो तो 1 असला की ही मेथड इझी जाते. ओके, आणि हा रूल आहे की इथे कंपल्सरी स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 पाहिजे. आता या सम नंतर मी दुसरं सम घेणार आहे की ज्याच्यामध्ये स्क्वेअरचा कोइफिशियंट काहीतरी आहे. ओके, या सम नंतर आपण ते सम बघूया. चलो, हा सम दोघांनी मिळून करूया आपण. m² - 3m - 1 = 0. आता व्हेरिएबल m आहे इथे. पहिला आपण चेक केला की कोइफिशियंट ऑफ m² 1 आहे का? येस, इट इज 1. काय करायचं आता? What do you want to ask, Naneshwari? I didn't get you. Do you want to ask something and you want to ask me at the end of lecture? Yes. Here I will write m² - 3m - 1 directly, as we can see that there is a 1. So yes, our sum is ready to solve now. We will find third term. Formula of third term is half into coefficient of m here, half into coefficient of m whole square, half into coefficient of m is -3. आता इकडे स्क्वेअर आहे ना, ऑलरेडी हा स्क्वेअर आहे, त्यामुळे हे थर्ड टर्म कधी निगेटिव्ह येणारच नाही, ती नेहमी पॉझिटिव्हच येईल बिकॉज ऑफ स्क्वेअर. आता हे रिड्युसिबल नाहीये,
-3/2 इज नॉट रिड्युसिबल. रिड्यूस होत असल्यास तर लगेच मी रिड्यूस केला असता. येस पूर्वा, व्हेरी गुड. ठीक आहे. सो इथे मी आता याच्यानंतर केलं तरी चालतं ते. ठीक आहे. 9/4 -3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4. ठीक आहे, ही थर्ड टर्म मिळाली. आता m² -3m. येस, हा वन इकडे शिफ्ट केला. ओके, आता 9/4 दोन्हीकडे ऍड करू. m² -3m प्लस 9/4 प्लस 9/4. गुड. ओके, वन तिकडे शिफ्ट केलाय, पॉझिटिव्ह झालाय दोन्हीकडे. येस, बघूया मृण्मयी, दोन्हीकडे 9/4 मी ऍड केला. हा कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म मध्ये ऍड हा झालेला आहे बरं का तयार. कम्प्लीट स्क्वेअर मध्ये येस ऑलवेज थर्ड टर्म पॉझिटिव्हच येणार ज्ञानेश्वरी. ठीक आहे. हा कम्प्लीट स्क्वेअर फॉर्म झालेला आहे. लिहायचंय कसं? स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर रूट होल स्क्वेअर. थर्ड टर्म दोन्हीकडे ऍड केली की लगेच ही स्क्वेअर वाली टर्म लिहायची. स्क्वेअर रूट साइन स्क्वेअर रूट. ओके, is equal to, calculate here, 4 1 are 4, 4 plus 9, 13/4. Taking square root. सेम करतोय ना पहिल्या समला जे अप्लाय केलं. m-3/2 याचा स्क्वेअर रूट झाला m-3/2. याचा स्क्वेअर रूट प्लस और मायनस √13, 4 चा स्क्वेअर रूट 2. प्लस और मायनस कंपल्सरी. स्क्वेअर रूट 13 अपॉन 4 चा स्क्वेअर रूट 2. आय नीड टू फाइंड आउट m, म्हणजे मी काय लिहिणार? प्लस √13/2 प्लस 3/2 और माइनस √13/2 प्लस 3/2. बघा, कुठे डाऊट आहे का? सगळ्या स्टेप समजल्या व्यवस्थित? कुठल्या स्टेप मध्ये अडचण असेल तर विचारा प्लीज. कॉन्स्टंट तिकडे शिफ्ट. थर्ड टर्म दोन्हीकडे थर्ड टर्म ऍड. स्क्वेअर फॉर्म मध्ये कन्वर्ट झालेले. हे सॉल्व्ह करा. स्क्वेअर रूट घ्या, m काढा. सिंपल आहे ना? Yes, everyone got ना? मी 3 सम्स घेईन आणि 2 सम्स तुम्हाला होमवर्कला देईन. ठीक आहे. याच्या नेक्स्ट क्वेश्चन हे झाल्यानंतर गिव मी थम्स अप. मग बोर्ड एक्झाम मे महिन्यात आहे. छान ना? सगळ्यांना भरपूर वेळ मिळणार आहे अभ्यास करायला. येस तेजस. ओके, सगळ्या सब्जेक्ट मध्ये आता आउट ऑफ आउट पडण्याचा चान्स आहे. बरोबर. मे महिन्यामध्ये एक्झाम असणार आहे आणि आफ्टर दिवाळी मे बी चालू होतील तुमचे स्कूल. ओके, चलो. क्वेश्चन आहे 4x² - 6x - 3 = 0. वरती क्वेश्चन असणार आहे सॉल्व इट बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. तुम्हाला कंपल्सरी चेक करायचं आहे x² चा कोएफिशियंट 1 आहे का? नाही आहे. इथे x² चा कोएफिशियंट 4 आहे. बरोबर. काय करायचं त्याला 1 करण्यासाठी? मला तर x² चा कोएफिशियंट 1 पाहिजे. काय करू?
Yes, dividing whole equation by 4. Very good, Ujjwal. Dividing whole equation by 4. ठीक है? So, याला 4 ने डिवाइड करा, याला 4 ने डिवाइड करा, याला 4 ने डिवाइड करा, इक्वल टू 0. मग ही झाली एक्स स्क्वेअर. याला रिड्यूस केला नाही केला तरी चालतो. ठीक आहे, मी रिड्यूस करते. 2 3 जार 2 2 जार आणि हा 3/4 तिकडे शिफ्ट केला, पॉझिटिव्ह 3/4 झाला. ओके, इथं बरं समजलं. आता थर्ड टर्म काढा आणि थर्ड टर्म मला सांगा काय. मग ज्यांची एक्झाम झाली त्यांच्या दिवाळीच्या सुट्ट्या चालू झाल्या वाटतं. गुड. नाहीतरी आता सुट्ट्यासारखंच आहे. ओके, किती मस्त रिद्धीला. येस, चलो. -3/4 त्याचा स्क्वेअर. कोणीतरी 9/16. येस, वरती पण कोणीतरी सांगितलं होतं 9/16. थर्ड टर्म. येस, प्रणवनी सांगितलंय. ओके, 9 -3 स्क्वेअर इज 9. खाली 4 आहे, 4 चा स्क्वेअर 16. थर्ड टर्म पॉझिटिव्हच येणार. 1 वीक खूप झाला पेजेस. सो चलो, थर्ड टर्म इसमें रख देते हैं. फर्स्ट टर्म लिख दिया, सेकेंड टर्म लिख दिया, थर्ड टर्म 9/16. 9/16. एडिंग थर्ड टर्म ऑन बोथ साइड्स. ओ, ज्ञानेश्वरीने सांगितलं 9/16. व्हेरी गुड. ओके, सो स्क्वेअर रूट, साइन, स्क्वेअर रूट, होल स्क्वेअर. इकडे कॅल्क्युलेशन सांगा. मेक डिनॉमिनेटर इक्वल. डिनॉमिनेटर इक्वल बनवण्यासाठी इथे कशाने मल्टिप्लाय डिवाइड करू. टू मेक डिनॉमिनेटर इक्वल, मल्टिप्लाय डिवाइड बाय 4. So let's multiply divide by 4 here. So it will be 16 in the denominator. And in the numerator, 4 3s are 12. 12 plus 9, 21. Directly लिहिला मी, समजते ना. 16 एकदाच लिहिला. 12 plus 9, 21. Yes. चलो अभी स्क्वायर रूट की बारी आ गई. टेकिंग स्क्वायर रूट, this x minus 3/4 as it is equal to plus minus root 21. 16 चा स्क्वेअर रूट 4. बरोबर. याचा स्क्वेअर रूट स्क्वेअर गेला, याचा स्क्वेअर रूट √21/4 हो गया. नाउ वी जस्ट हैव टू शिफ्ट दिस -3/4 टू दैट साइड. एक बार प्लस √21/4 प्लस 3/4 और एक बार माइनस √21/4 प्लस 3/4. Yes, you can say that 3 plus √21 बेसला 4 एकदाच लिहू शकता. 3 plus √21/4, 3 minus √21/4. Yes. चलो, कुठे डाऊट आहे. समजले कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड व्यवस्थित. असे आपण किती पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तरी आपण सेम पॅटर्नने जाणार नाही. हे कळालं ना. स्क्वेअर रूट, साइन, स्क्वेअर रूट आणि होल स्क्वेअर. येस. तीन सम्स या टाइपचे.
नक्की करायचे सगळ्यांनी. Solve these three sums by completing square method. कोणती छान वाटली मग, फॅक्टरायझेशन मेथड का कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड? कोणती आवडली तुम्हाला? का दोन्ही छान आहेत? तेजसला दोन्ही आवडल्या? बोथ. जर कॉन्स्टंट निगेटिव्ह असेल तर इकडे जाऊन पॉझिटिव्ह होईल ना. तो पाहिलं ना आपण -7 पहिलाच सम, इकडे गेल्यावर तर पॉझिटिव्ह होतो. ओके, दोन्ही इझी आहेत. आणि आता थर्ड वन तर सगळ्यांची फेवरेट असते, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड सगळ्यांना जास्त आवडते. बघूया काय आहे ती. When are we learning the formula? Now, usual, today only. Okay? So, हे झालं लिहून तिन्ही सम्स. Okay, so let's just see now formula method. Write down the heading. First method आपण पाहिली factorization, second completing square, now formula method. See, factorization मेथड मध्ये आपण फॅक्टर्स काढतो, त्याची फॅक्टर्स डिसाइड करतो. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड मध्ये आपण त्या समला कम्प्लीट स्क्वेअर मध्ये कन्व्हर्ट करतो, मग स्क्वेअर रूट काढतो. म्हणजे त्याच्या नावातच त्याचं मिनिंग आहे. तसं फॉर्म्युला मेथड म्हणजे नक्कीच फॉर्म्युला आहे, कॉमन सेन्स. ओके, काय फॉर्म्युला आहे तुम्हाला माहिती असेल तर मला जरा चॅट बॉक्स मध्ये सांगा, ज्यांना ज्यांना माहिती आहे फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला. येस, ज्यांना ज्यांना फॉर्म्युला मेथडचा फॉर्म्युला माहितीये त्यांनी सांगा मला. -b प्लस और मायनस √b² - 4ac अपॉन 2. छान टाईप केलं प्रणव. परीने डिस्क्रिमिनंट सांगितला b² - 4ac. मृण्मयीने एकदम x इज इक्वल टू -b प्लस और मायनस √b² - 4ac अपॉन 2a. येस येस, √b² - 4ac. पूर्वाचा अपॉन 2a राहिला. हा, आता नंतर लिहिला. येस, व्हेरी गुड. ठीक आहे बाळा, ज्यांना टाईप करता येईल त्यांनी लिहिलंय. ओके, सो येस, if ax² plus bx plus c is equal to 0 is a quadratic equation, then to find its roots there is a formula. X is equal to, as every quadratic equation has two roots, बरोबर. So formula is -b plus or minus √b² - 4ac upon 2a. हे प्लस मायनस याचा अर्थ दोन रूट आहेत, एक प्लस वाला एक मायनस वाला. सो दिस इज द फॉर्म्युला टू फाइंड रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हे ए बी सी म्हणजे कॉन्स्टंट असतात आपले, बरोबर आहे. त्यातला हा जो √b² - 4ac आहे ना, म्हणजे नुसता b² - 4ac, b² - 4ac याला डिस्क्रिमिनंट असं म्हणतात.
त्याला काय म्हणतात? डिस्क्रिमिनंट. ओके. आता हा जो फॉर्म्युला ना, हा फॉर्म्युला कसा आला तर तो कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड जर याला वापरली ना आपण, म्हणजे प्लस सी तिकडे घ्यायचा, मायनस सी होतो, थर्ड टर्म काढायची, थर्ड टर्म दोन्हीकडे ऍड करायची, या समला जर मी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरली तर तुम्हाला फॉर्म्युला मिळतो. हे होमवर्क साठी नक्की करायचंय. ओके. या इक्वेशनला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड वापरायची आहे, तुम्हाला हा फॉर्म्युला मिळतो शेवटी. ओके. सो बी स्क्वेअर मायनस 4ac ला डिस्क्रिमिनंट असं म्हटलं जातं. मला सांगा, तो जो डिस्क्रिमिनंट आहे तो रूट मध्ये, आता रूट वाला नंबर सपोज पॉझिटिव्ह असेल, समजा रूट 36 आलं, तर त्याचा आन्सर काय? रूट 36 च 6. ठीक आहे, बरोबर आहे. समजा रूट 17 आलं तर ठीक आहे, ते रूट 17च राहील कारण त्याचा स्क्वेअर रूट नाही निघत. समजा रूट मध्ये 1 आलं, येस, रूट मध्ये समजा 1 आलं, 1च राहतो. समजा रूट मध्ये 0 आला, चालतो का रूट मध्ये 0 आला तर? येस, ऍक्च्युली मोस्ट करेक्ट आन्सर प्लस मायनस 1, जे मृण्मयीने सगळीकडे, म्हणजे सगळीकडे ऍक्च्युली प्लस मायनस आहे, पण आपण घेताना नुसता प्लसच घेणार आहे सॉल्व्ह करताना. रूट मध्ये 0 चालतो का? पूर्वा नाही म्हणते. रूट मध्ये 0 आला तर आन्सर 0 चालतो की? रूट मध्ये 0 येऊ शकतो की? येस, कारण नेचर ऑफ रूट्स जर तुम्ही पुढे ऍक्च्युली ते, बट माहिती असेल तुम्हाला थोडस, तर बी स्क्वेअर मायनस 4ac तो 0 येऊ शकतो. तो पॉझिटिव्ह पण येऊ शकतो, पण जर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आला, आता याचा आन्सर काय? रूट मध्ये -36 आला तर येस, नाही, -6 नाही. हिअर स्क्वेअर रूट ऑफ -36 इज नॉट रियल नंबर. तुम्ही आता स्कूलमध्ये सगळा रियल नंबर स्टडी करताय. स्क्वेअर रूट ऑफ -36 आन्सर येतं 6i. हे म्हणतात हे कुठून आलंय? तर हा रियल नंबर नाहीये, हा इमॅजिनरी नंबर आहे. म्हणजे 11th स्टँडर्डला गेल्यानंतर तुम्ही बघणार आहे, अंडर रूट मध्ये निगेटिव्ह नंबर आला तर त्याचा आन्सर रियल नंबर मध्ये येत नाही. तुम्ही आता रियल नंबर स्टडी करताय, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये मायनस नंबर नाही आला पाहिजे. ठीक आहे, पॉझिटिव्ह चालेल, 0 चालेल. ओके, लेट्स सॉल्व सम्स रिलेटेड टू दिस फॉर्म्युला. नेचर ऑफ रूट्स वर डिटेल इन्फॉर्मेशन आपण या सम्स नंतर परत बघणार आहे. लिहून झालं सगळ्यांचं? आता लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण याच एका याला 2 रूट्स मध्ये कन्वर्ट करणार आहे. एक्झाम्पल मध्ये, येस पूर्वा काहीतरी विचारतीये. काय विचारते पूर्वा? काय सांगू बाळा? जस्ट मिनिट. रूट 0 इक्वल टू 0 कसा? नाही बाळा, रूट मध्ये 0 आला तर त्याचा आन्सर 0. इनव्हॅलिड कधी असतं माहिती पूर्वा? डिनॉमिनेटरला 0 असेल तर. तुम्हाला कधी आउट ऑफ 0 मार्क पडले का? आउट ऑफ 0 100 मार्क, आउट ऑफ 0 20 मार्क पडले का? सर खाली 0 नसतो, हे इनव्हॅलिड आहे, हे नॉट डिफाईन्ड आहे. रूट मध्ये 0 चालतो. ओके, ते 0च येतं आन्सर त्याचं. येस, पहिला सम आहे m² - 3m - 10 इक्वल टू 0. m² - 3m - 10 इक्वल टू 0. आता तुमचा व्हेरिएबल m आहे, जसं इथे x इज इक्वल टू लिहिलंय मी, तसं आता तुम्हाला लिहावं लागेल m इक्वल टू. बट बिफोर दॅट, compare this equation with the standard form and tell me A, B, C first. Compare this equation with the standard form. Tell me A, B, C.
येस, A1 B-3 A1 है, yes. C-10, yes. ओके, प्रणव तिन्ही टाईप करत बसला, मग पोस्ट केलं, व्हेरी गुड. A1 B-3 C-10, ठीक आहे, विथ साइन व्यवस्थित घ्यायचं. येस, आकांक्षा, ज्ञानेश्वरी, प्रणव, तेजस, चलो हे आंसर सांगतायत, बाकीच्यांनी पण बोलायचंय. ओके बाबा, अभी फॉर्मूला यूज करते हैं -b प्लस और माइनस √b² - 4ac अपॉन 2a. काही स्टुडंट्सना सवय असते, कारण टीचर्स तसं शिकवतात स्कूलमध्ये, की पहिला ते b² - 4ac वेगळा काढून घेतात, डिस्क्रिमिनंट वेगळा काढून घेतात, मग हा फॉर्म्युला यूज करून तिथे डिस्क्रिमिनंट ठेवतात. मी एकत्र शिकवतेय, एकदाच फॉर्म्युला लिहिला, त्यातच व्हॅल्यू टाकणार आणि सॉल्व्ह करणार, कसंही चालतं बरं का. सो m इक्वल टू माइनस b कितना है बाबा -3. चलो करा बरं ट्राय. ए बी सी यामध्ये ठेवून त्याच्यात व्हॅल्यूज. हा फॉर्म्युला मेथडचा प्रूफ कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडने करायचे बरं का होमवर्कला नक्की. माइनस ऑफ -3, ठीक आहे, प्लस और माइनस अंडर रूट b² म्हणजे -3² माइनस 4ac b² - 4ac अपॉन 2a विथ साइन व्यवस्थित सगळ्या व्हॅल्यूज ठेवायच्या. इथे प्रॉडक्ट आहे तर ब्रॅकेट दिला मी, नीट बघा, ह्या चुका करायच्या नाहीये, ठीक आहे. इथे ब्रॅकेट ठेवलाय मी. आता माइनस ऑफ माइनस इज +3 प्लस और माइनस -3² +9, माइनसचा स्क्वेअर नेहमी प्लस असतो, -3² इज +9 माइनस 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 प्लस 10 4 जा 40 अपॉन 2 1 जा 2, ठीक आहे. 2 1 जा 2, हा झाला +40, हा झाला 9, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये 49 आलं. येस, स्क्वेअर रूट मध्ये 49 आलं. स्क्वेअर रूट ऑफ 49 इज 7. ओके, नाही उज्ज्वल, तिथे आपण एकच घेणार, +49 मायनस का म्हणतोय, √49 7 बाळा, रूट येतो, रूटच्या आत 49 आहे. येस, सो 1/3 + 7/2, 1/3 - 7/2, कारण 2 रूट्स लपलेत त्या फॉर्म्युल्यामध्ये. सॉल्व्ह करा हे. So 7 + 3 10/2, 3 - 7 -4, bigger number sign, -4/2. So yes, m equal to 5 -2. These are the roots. Okay, 5 and -2, 5 or -2. These are the two roots of m by formula method. सिंपल है ना. झालं सगळ्यांचं. मग तुम्ही कसं करताय, डायरेक्ट करताय का पहिला डिस्क्रिमिनंट काढताय, सांगा मला. डिस्क्रिमिनंट पहिला काढणार आहे का डायरेक्ट करणार आहे, तुमची इच्छा बरं का, कसं पण चालेल. डायरेक्ट, ओके. चलो, last example of today's lecture. We will continue this formula method in the next lecture. Please solve this now. Yes, any way you can solve. Discriminant पहिला काढा किंवा डायरेक्ट करा. First, compulsory write A, B, C. साइन मिस्टेक बिल्कुल नाही करायच्या.
हो मी डायरेक्ट केलं होतं ज्ञानेश्वरी. A इक्वल टू B इक्वल टू C इक्वल टू सगळे प्लस आहे. हो पूर्वाचा आन्सर पण आलो. बर ज्ञानेश्वरी, चल माझ्यासोबत कर, सोबत करूया आपण. चल पहिला डिस्क्रिमिनंट म्हणजे फक्त एवढाच काढायचा. डिस्क्रिमिनंट म्हणजे नुसतं B² मायनस 4AC. ओके, मग B² म्हणजे 7², 4 म्हणजे 4. ओके, A म्हणजे 3, C म्हणजे 4. 49 मायनस, अरे वा डिस्क्रिमिनंट 1 आलाय का? डिस्क्रिमिनंट 1 आलाय सगळ्यांचा. B² मायनस 4AC 1 आलाय. आधी हा काढून घ्यायचा. मग y मध्ये ना इक्वेशन y इक्वल टू, चुकून x लिहू नका, y इक्वल टू फॉर्म्युला द्यायचा. ठीक आहे. ओके प्रणव, मायनस b आणि आता B² मायनस 4AC ची व्हॅल्यू ठेवायची अपॉन 2 इंटू A. हे असं असतं. हे 1 मायनस 4/3 मायनस 1 मायनस 4/3 मायनस 1 मायनस 4/3. प्रणव तुझं 1 आलं का मायनस 1 आलं? पूर्वाने तर दोन्ही पॉझिटिव्ह आन्सर हे केले होते. पूर्वा तू दोन्ही पॉझिटिव्ह सांगितले, प्लस 4/3 प्लस 1. चेक करा. सो -7 हे सोपं जात असेल तर हे करायचंय बरं का. √1 इज 1, खाली आला 6. सो एक बार -7 प्लस 1 अपॉन 6, एक बार -7 मायनस 1 अपॉन 6, मायनस 6 अपॉन 6, -1 आलाय. हा बघ गडबड गडबड. हा आला -1 आणि हा आला -8 अपॉन 6 म्हणजे -4/3. 2 4 are 8, 2 3 are 6. येस. मी होमवर्कला देते याचे सम्स, लगेच आता चॅटबॉक्स मध्ये पोस्ट करते मी. जेवढे जमतात तेवढे करायचे. डाऊट असेल तर मला विचारायचे पुढच्या लेक्चर मध्ये. ओके, हे समजले सगळ्यांना फॉर्म्युला मेथड पण? वन मोर प्लीज, टाइम्स अप. ओके, आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघूया बाळा. गुड. सो चलो मिलते हैं. यस बाळा मी घरी आहे. ओके, मिलते हैं नेक्स्ट लेक्चर में. टाटा बाय बाय, टेक केयर, गुड नाइट.